गगनबावडा तालुक्यात खूप गावं आहेत. आता मी तीच एक्सप्लोर करायला चाललो आहे. हे कुठलं आहे मग कोद? थोडलं कोणतं म्हणायचं. हे असं नाही. हा दोन आहे, एक होती हे नाणगण ते थोडलं म्हणायचं. मग ते डॅम बशी आहे बघ. आणि हे इकडं खालती आपलं आमचं आहे. तर ते मोठं आहे, 2-3 वाडे आहेत त्या. शेवटच्याच वाडीत डॅमवर आहे बघा. गावामध्ये सुद्धा थोरला आणि धाकटं गाव असतं हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. कोदे गावात पोहोचलो. जुनी घरं आणि चुलीसाठी लेडीज लाकडं घेऊन जात होती घरी. गावात काहीतरी वेगळीच वाईब असते. शेत किती आहे? ही काय शेती आमची आहे पोटापोटी. किती आहे? एक 2-4 एकर राहणार. बास की मामा. बस चिकार तेवढंच. शांत झाडाखाली पक्ष्यांचा आवाज आणि मसरं सोडलेली होती चारायला. कसलं भारी फिलिंग आहे ना. डोक्यात खूप काही चालू असतं आपल्या. सगळ्यांच्या आयुष्यात प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी टेन्शन असतंच. कोणीही पूर्णपणे निवांत नाही. श्रीमंत असो किंवा साधा माणूस, सगळ्यांच्या वाट्याला चिंता आहेच. पण कधी कधी काही गोष्टी तिथेच सोडून द्यायला शिकायला हवं आणि नव्या उमेदीने पुन्हा पुढे चालायला हवं. या निसर्गात बसल्यावर जाणवतं. पाण्याच्या हलक्या लहरीसारखं आयुष्यही पुढं चालत राहतं, थांबत नाही कधीच. त्या शांततेत बसून एक गोष्ट जाणवली, आयुष्यात काहीच कायम राहत नाही. आज आपण खुश असतो, उद्या कदाचित दुःखी होऊ आणि पुन्हा आनंद येतो. हे चक्र असंच चालू राहतं. म्हणूनच जास्त टेन्शन घेऊ नका. थोडं रिलॅक्स राहा, आयुष्य एन्जॉय करा. पैसा महत्वाचा आहेच, पण फक्त पैसा असणं पुरेसं नाही. तो एन्जॉय करता आला पाहिजे. शेवटी आपण काहीच सोबत घेऊन जाणार नाही आहे वर. म्हणून मित्रांनो, आयुष्य मनापासून जगा, आनंदित राहा. आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला.